या संतांनी बुद्धापासून बुद्धाच्या विचाराचा प्रभाव तर पडला, हे ज्ञानी ते घेतलं खरं, परंतु त्यांनी या ठिकाणी विकृती निर्माण केली आहे. विकृती मांडलेली आहे. विकृतपणा चांगला चांगला ठीक आहे, त्याने ते अहिंसा घेतली, त्यांचा तो विद्रोह घेतला, अमुक तमुक वेदाचं ठीक आहे, पण त्यांनी काय स्वीकारलं, काय कशी मांडणी केली, तर त्यांनी त्यामध्ये विकृतीपणे मांडली. बाबासाहेब म्हणाले होते की ज्ञानेश्वरांवर किंवा त्याच्या कुटुंबावर एवढे ब्राह्मणांनी त्याला वाईट टाकलं, अस्पृश्यासारखी वागणूक दिली. खरा संत असता आणि स्वाभिमानी असता तर त्यानं म्हटलं असतं की मी अस्पृश्याच्या मोल्यात जाऊन राहील, पण मी तुमच्या इथे येणार नाही. महानुभाव त्याचे जे निवृत्तीनाथ वडील आहेत, त्या निवृत्तीनाथ हे बुद्धाच्या परंपरेतून आलेले आहेत, आणि म्हणून त्यांच्यावर का बहिष्कार घातला, तर पहिले त्यांनी संसार त्यागला आणि पुन्हा ते संसारात आले, संसार केला, आणि म्हणून त्याला ब्राह्मणांनी वाईट टाकलं. आता हे वाईट टाकलं त्याच्या भावंडाला. असा प्रसंग आहे की पैठणच्या ब्राह्मणाकडून ब्राह्मण म्हणाले की पैठणच्या निवृत्तीनाथाला की तुम्ही असं करा, निरोप पाठवला की पैठणच्या ब्राह्मणाकडून तुम्ही शुद्धीपत्र घ्या, आणा, आणि असा कोणी आदेश दिला, तर आळंदीच्या ब्राह्मणाने घेऊन या. आणि म्हणून हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वराला सांगत आहे, काय म्हणत आहे, म्हणजे निरोप पाठवला. कोणी पाठवला, तर आळंदीच्या ब्राह्मणाने निरोप पाठवला की तुझं शुद्धीकरण करता येते. तेव्हा ह्या भावना मला असा निरोप आलेला आहे, आणि म्हणून निवृत्तीनाथ ज्ञानेश्वराला म्हणत आहे, अरे बाबा, नाही ज्याची कुळ अधिकार, क्षेत्री वैश्य शूद्र द्विज नव्हे, ते आम्ही अविनाशी अव्यक्त तू नाही. म्हणजे काय म्हणतो ते निवृत्तीनाथ, अरे बाबा, आपला जाती नाही उरली, आपलं कुळ भ्रष्ट झालेलं असं ते म्हणतात. असं असतानाही आम्ही अविनाशी नाही आहोत. असं असतानाही आम्ही अविनाशी नाही आहोत. काय आहे, आम्ही अविनाशी नाही आहोत, पण आम्हाला ते व्यक्त करता येत नाही. आपल्याला त्यांच्या समोर व्यक्तही करता येत नाही. म्हणजे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वराला सांगत होते की कशाला शुद्धी करून घ्यायची. निवृत्ती सांगत होती कशाला शुद्धीकरण करून घ्यायचं. तेव्हा ज्ञानेश्वर काय म्हणाला, ज्ञानेश्वर ऐकायला पाहिजे तर ना. ज्ञानेश्वरानं निवृत्तीनाथाचं बापाचं ऐकलं नाही, आणि काय म्हणाला, ऐकाजी निवृत्ती, ऐकाजी निवृत्ती, बोलिले पद्धती धर्मशास्त्र. धर्मशास्त्र ची जी पद्धत आहे त्याच्या विरोधामध्ये आपण जाऊ शकत नाही. त्याच्या विरोधामध्ये जाऊ शकत नाही. बोलिले पण धर्मशास्त्री लोकसंख्या सर्वस्वी रक्षणीय आहे. परंपरेचं जे म्हणणं आहे
त्याचं रक्षण केलं पाहिजे आपण, हे असं नाही पडत. म्हणजे ज्ञानेश्वरांनी बापाचं ऐकलं नाही आणि पुन्हा ब्राह्मणाच्या त्या वर्ण व्यवस्थेकडे वळले ना, ते त्याच वर्ण व्यवस्थेकडे वळले. ज्या बुद्धाचा प्रभाव आज आतापर्यंत आपण पाहिलेला आहे, त्या संतांनी वर्ण व्यवस्था स्वीकारलेली आहे. असं काय झालं थोडं सांगायलाच आहे. पण या संतांच्या यांच्यामध्ये, यांच्या काव्यामध्ये ज्या प्रतिमा आलेल्या आहेत, ज्या उपमा आलेल्या आहेत, त्या सुद्धा पाहिल्या म्हणजे आपल्या लक्षात येतं. हे लोक जे असतात ना, आता मी त्या विषयाचा प्राध्यापक होतो, त्याच्यामुळे मला अनेक त्या मी ज्ञानेश्वरी शिकवलेली आहे 12वा अध्याय वगैरे. या 12व्या अध्यायामध्ये काय आहे? योग आणि भक्ती, योग आणि भक्ती आहे. त्याच्यामध्ये आलेले जे योग आहे, त्याचं जे विश्लेषण आहे, ते विवरण आहे, हे आलं कुठून? भगवान बुद्धाच्या त्या योग विचाराचा, त्याच्यामध्ये बाबासाहेब भगवानची जी साधना त्यांची त्या काळची होती, त्याचा तो प्रभाव त्या ठिकाणी आपण दिसून येतो. या भक्ती योगामध्ये जी शब्दसंपदा आलेली आहे, जे उपमा आलेले आहेत, त्या उपमा जेव्हा आपण तुम्ही वाचत आहे, मला ते म्हणायचं नाहीये, मिलिंद प्रश्न जेव्हा आपण वाचतो, त्या मिलिंद प्रश्नामध्ये शेवटी उपमा असं एक शीर्षक आहे, त्यामध्ये ते सगळं आलेलं आहे. मी हे वाचत असताना आणि माझ्या गार्डनमध्ये आम्ही सांगत असताना, वाचन करत असताना, मी नेहमी मला असं वाटतं की काय भगवान बुद्धाच्या साहित्यामध्ये काय प्रतिभावंत लोक आहेत, काय लिहिलं, काय त्या नागसेने काय प्रतिभावान माणूस आहे. म्हणजे वृक्षाच्या सावलीमध्ये बसत असताना तो हिंसक प्राणी बसतो, त्याला ती सावली अशी म्हणते का की नाही तू हिंसक आहे, मी तुला सावली देणार नाही. हा अशा पद्धतीच्या उपमा ज्ञानेश्वरीच्या भक्तियोग मध्ये कराव्यात. त्यामध्ये मार्तंड देता पहिला चंद्रमे अलांछन आणि मार्तंड देता पहिला, हे कुठून आलं? या त्यामध्ये सुद्धा आपल्याला दिसतं की हा सगळ्याचा सगळा जो प्रभाव आहे, हा प्रभाव म्हणजे आपल्याला मिलिंद प्रश्नाचा, म्हणजे लक्षात घ्या की या लोकांनी बुद्ध साहित्य वाचलेलं आहे, त्यांच्यावर तो प्रभाव आहे. यानंतर मग हा जो प्रभाव आहे, याचं कारण काय? असा कसा त्यांच्यावर प्रभाव पडला, बरोबर आहे की नाही? असा कसा प्रभाव पडला तर आपल्या लक्षामध्ये येतं की या महाराष्ट्रामध्ये इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये बौद्ध धर्म हा मराठी माणसाने स्वीकारलेला होता. जे महाराष्ट्रामधलं जे वाकाटक जे शासन आहे, ते वाकाटक शासन हे बौद्धाचं आहे, बौद्ध राजाचं आहे. आणि त्या काळामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात बुद्धावरती साहित्य निर्माण झालेलं आहे. वेरुशलेमी काय, अजिंठाचं काय, हे कुठून आलं, हे कसं निर्माण झालं? त्या काळामध्ये वाकाटक राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साहित्य निर्माण झालेलं आहे. बुद्धावर, बुद्धाच्या तत्वज्ञानावर, बुद्धाच्या विचारावर. आणि
इसवी सन 250 ते 500 पर्यंत या महाराष्ट्रामध्ये इसवी सन 250 ते 500 पर्यंत या महाराष्ट्रामध्ये बौद्ध राजवट होती आणि ती म्हणजे वाकाटक राजवट होती। याचा राजा बृहस्पती वाकाटक, याचा राजा कोण आहे? बृहस्पती वाकाटक हा बौद्ध धर्मीय अनुयायी होता आणि या काळात ह्या सगळ्या वाकाटकातील हा राजा आणि त्याची प्रजा हे सर्वच्या सर्व त्या काळामध्ये बौद्ध धर्मीय होते। आपण असं नाही की आपण नवीन आलो, बाबासाहेबांनी आपल्याला बरोबर त्यामध्ये आपल्याला आणून ठेवलेलं आहे बुद्धाकडे। बाबासाहेबांना सगळं माहित होतं आणि हे वाकाटक राज्यामध्ये हे सगळे बौद्ध धर्मीय होते। जे अजिंठ्यातील 16 नंबरचं जे लेणं 16 नंबरचं जे लेणं आहे ते वाकाटक नृपती हरिशेन याच्या वराहदेव नावाच्या सचिवाने ते लेणं निर्माण केलेलं आहे। लक्षात घ्या, वाकाटक राजवटीमध्ये प्राकृत महाराष्ट्री आणि मराठी या भाषेतून साहित्य निर्माण झालेलं आहे आणि हे साहित्य वैभव हळूहळू झिरप या वारकरी संप्रदायापर्यंत आलेलं आहे आणि म्हणून हे झिरपत आलं आणि म्हणून त्याच्या ह्याच्यामध्ये आपल्या वारकऱ्याच्या दिसतं की त्यांनी बौद्धाच्या साहित्याचं विद्रुपीकरण केलं। पण हे अशी परंपरा आहे, एकाएकी या वारकरी संप्रदायाने आणि मानव संप्रदायाने एकाएकी तो बुद्ध तुम्हाला त्यांनी स्वीकारला का? किंवा तो विचार कसा आला, ते शब्द कसे आले? हे अशा पद्धतीनं वाकाटक राज्य व्यवस्थेच्या पासून झिरप हे संत साहित्यापर्यंत आलं। परंतु बुद्धाचा विचार आणि त्याचे तत्वज्ञान यांनी मात्र विकृतपणे साकार केले हे नमूद करणे भाग आहे। मला बोलायचं खूप आहे आणि खूप होतं, पण आज तुम्ही मला माझा सन्मान केला, मला इथं बोलवलं, माझे विचार आपण कुठलाही व्यत्यय न आणता एकामेकाशी न बोलता मला हा अनुभव मला पुढे नेता येईल, लोकांना सांगता येईल की खरंच इथे या मनीष नगरमध्ये माझे जी बौद्ध मंडळी आहे ही खरंच ज्ञानवंत आहे, प्रतिभावंत आहे आणि दुसऱ्याचे विचार ग्रहण करण्याची क्षमता सुद्धा त्यांच्यात आहे। भलेही पटो अथवा न पटो, पण मी न पटण्यासारखं असं काही बोललो नाही असं मला वाटते की तुम्हाला सुद्धा न पटण्यासारखं बोललो नाही। एक नवीन विषय होता। मी साहेबांशी आमचं फोनवरून संभाषण चालत होतं। मी असंही म्हटलं होतं की नवीन संविधानाच्या संदर्भामध्ये खूप मोठे काही समाज माध्यमातून चर्चा होत आहे आणि त्यामध्ये खूप काही बोलल्या जात आहे बाबासाहेबांविषयी, संविधानाविषयी। तो विषय मी घेतो, परंतु आयोजकांनी मला सांगितलं की त्यावर मंथन सुरूच आहे, आपण थोडंसं काही वेगळं बोलावं आणि म्हणून मी हा विषय निवडला। हा विषय निवडत असताना माझ्या मनामध्ये मोठी भीती होती
की मी संत साहित्यावर बोलत आहोत. आमच्या बौद्ध मी तर बौद्ध आहे, मी तर बुद्धिस्ट आहे, मी तर आंबेडकरवादी आहे. मग मी हे कसं सांगू आहे? लोक माझ्यावर उठून उभे तर नाही होतील असं मला वाटत होतं. पण तुम्ही नाही, मला तुमच्या ध्यानाची मला खरंच मला खूप आदर आहे की तुम्ही मला समजून घेतलं आणि मला सांभाळून घेतलं. समजून घेतलं म्हणण्यापेक्षा सांभाळून घेतलं आणि माझे विचार तुम्ही ऐकले. धन्यवाद. मी थांबतो इथे. जय बुद्ध. चॅनलला आपण सबस्क्राईब करावं. या चॅनलवरून समतावादी विचार, समता, स्वातंत्र्य, बहुजन बंधुता आणि धर्मनिरपेक्षता, राष्ट्रीय एकात्मता हे विचार प्रसारित केले जातात. ह्या चॅनलवरून आजपर्यंत 300पेक्षा अधिक व्हिडिओ, समतावादी व्हिडिओ प्रसारित करण्यात आले. आपलेही काही विचार असतील तर आपण अवश्य माझ्यापर्यंत पाठवा. आपल्या समतावादी कार्यक्रमाचे काही कार्यक्रम असतील तर तेही पाठवा. आपण या चॅनलवरून प्रसारित करू. खाली घंट्याची एक चिन्ह दिलेलं आहे, बेल बटन, ते टिक करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा.